The Learning Hub. सूर्य. सूर्य म्हणजे काय? सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला एक तारा आहे. हा प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम या तप्त वायूंपासून बनलेला एक प्रचंड गोळा आहे. सूर्य हा आपल्या आकाशगंगा या दीर्घिकेचा एक भाग आहे. पृथ्वीपासून सूर्याचे सरासरी अंतर सुमारे 15 कोटी किलोमीटर म्हणजेच 150 दशलक्ष किमी आहे. सूर्याच्या गाभ्यामध्ये अणुसंमीलन म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन नावाची प्रक्रिया सतत सुरू असते, ज्यामध्ये हायड्रोजनचे रूपांतर हेलियममध्ये होते. या प्रक्रियेमुळे प्रचंड उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 सी असते, तर त्याच्या गाभ्यामध्ये हेच तापमान तब्बल 1.5 कोटी अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे 109 पट मोठा आहे. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा हीच पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वाचा मुख्य आधार आहे. सूर्यप्रकाशाशिवाय पृथ्वीवर वनस्पती अन्न तयार करू सूर्य कसा तयार झाला? अंदाजे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी एका विशालकाय वायू आणि धुळीच्या ढगाच्या गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन पावण्यातून सूर्याची निर्मिती झाली. आकुंचनामुळे मध्यभागी प्रचंड उष्णता आणि दाब वाढला, ज्यामुळे हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होण्याची अणुसंलयन प्रक्रिया सुरू झाली आणि सूर्य एका तप्त ताऱ्याच्या रूपात चमकू लागला. सूर्याच्या निर्मितीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पाहू. महाकाय ढगाची निर्मिती म्हणजेच सोलर नेब्युला अवकाशात हायड्रोजन वायू आणि धुळीचे कण यांचा मिळून एक प्रचंड आणि थंड फिरणारा ढग होता. गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन, एखाद्या जवळच्या ताऱ्याच्या स्फोटामुळे किंवा इतर बाह्य प्रभावांमुळे या ढगावर दाब पडला आणि ते स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन पावू लागले. तबकडीचा आकार. ढग आकुंचन पावताना त्याचा फिरण्याचा वेग वाढला. यामुळे हा ढग गोल न राहता एका फिरत्या तबकडीसारखा चपटा झाला. गाभ्याची निर्मिती आणि उष्णता. या तबकडीच्या मध्यभागी म्हणजेच केंद्रस्थानी सर्वाधिक वायू आणि धूळ गोळा झाली. यामुळे तिथे प्रचंड तापमान आणि प्रचंड दाब निर्माण झाला. अणुसंलयन आणि सूर्याचा जन्म. तापमान आणि दाब इतका वाढला की हायड्रोजन अणूंचे हेलियममध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेत अफाट ऊर्जा म्हणजेच प्रकाश आणि उष्णता बाहेर पडली आणि एका नवीन ताऱ्याचा म्हणजेच सूर्याचा जन्म झाला. उरलेल्या भागापासून ग्रहांची निर्मिती. केंद्रात सूर्य तयार झाल्यानंतर बाहेरील तबकडीत उरलेल्या धुळीचे कण आणि वायू एकत्र येऊन गुरुत्वाकर्षणामुळे मोठे गोळे बनले, ज्यातून आपली संपूर्ण सूर्यमाला म्हणजेच पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाली. सूर्य कसा दिसतो? अवकाशातून म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणाबाहेरून सूर्य चमकणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या एका परिपूर्ण गोल आकारासारखा दिसतो, कारण तो सर्व प्रकारच्या रंगांचा प्रकाश एकत्र उत्सर्जित करतो. पृथ्वीवरून पाहताना हवेचे कण निळा प्रकाश विखुरतात, ज्यामुळे आपल्याला तो पिवळसर किंवा केशरी दिसतो. सूर्याचा आकार. तो आकाशात एका तेजस्वी गुळगुळीत आणि चमकदार चकतीसारखा दिसतो. सूर्याचा पृष्ठभाग. सूर्याला आपल्या पृथ्वीसारखी कठीण जमीन नाही. याचा बाहेरील भाग सतत खवळलेल्या प्लाझ्मा आणि उष्ण वायूंचा बनलेला असतो. सूर्याला दुर्बिणीतून किंवा नासाच्या उपग्रहांद्वारे पाहिल्यास सूर्याच्या पृष्ठभागावर उकळणाऱ्या लाव्हारसासारखे दृश्य आणि प्रचंड सौर ज्वाला म्हणजेच सोलर फ्लेअर्स बाहेर पडताना दिसतात. सूर्यास्त व सूर्योदय. यावेळी सूर्य क्षितिजाजवळ असताना त्याचा प्रकाश वातावरणातून जास्त लांबचा प्रवास करतो. यामुळे निळा रंग पूर्णपणे नाहीसा होऊन सूर्य आपल्याला लाल किंवा गडद केशरी रंगाचा दिसतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.